हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम इन धिस चॅनल. आज आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 10 बघणार आहोत, राईट? बिफोर दॅट लेट अस रिवाइज स्टुडंट्स व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओज. आपण काय काय बघितलेलं आहे? तुमची गेल्या आठवड्यामध्ये एक्झाम झाली. एक्झामच्या पूर्वी आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरमध्ये काय काय शिकलेलो आहोत ते तुम्हाला आठवतंय का? आपण फंडामेंटल फोर्सेसचे टाइप्स बघितले होते, राईट? There are four types of the forces: gravitational force, electromagnetic force, strong nuclear force, weak nuclear force. असे आपण फंडामेंटल फोर्सेसचे टाइप्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण रियल फोर्स अँड स्युडो फोर्स देखील बघितलेला आहे. कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स दॅट इज ऑल्सो वी हॅव स्टडीड. त्यांच्यामधलं डिस्टिंग्विश देखील आपण बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे आठवत आहे. त्याच सोबत आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हा भाग देखील बघितलेला आहे. आज आपल्याला ह्याचा पुढचा भाग बघायचा आहे स्टुडंट्स. वर्क डनचा भाग आपल्याला बघायचा आहे. वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आज आपण घेणार आहोत, राईट? सो आपण सुरुवात करूयात. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. ठीक आहे. आता वर्क डन डिनोटेड बाय डब्ल्यू. आपण मेजरमेंट ह्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. वर्क डन म्हणजे काय आहे तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट? ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काय होतंय, त्या बॉडीचं, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होते. फॉर एक्झाम्पल मी डस्टर ठेवलेला आहे असा, ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर काय होईल, इट्स पोझिशन गेट्स चेंज्ड. म्हणजेच काय होईल तर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट होईल, राईट? सो वर्क डन म्हटल्यानंतर मग आपल्याला कसं लिहिता येतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो एफ बार डॉट एस बार. ठीक आहे. एफ म्हणजे फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. सो एफ बार डॉट एस बार. एफ बार डॉट एस बार म्हणजेच काय आहे तर एफ एस कॉस ऑफ थीटा. एफ बार डॉट एस बार म्हणजेच काय आहे तर एफ एस कॉस ऑफ थीटा आहे. बरोबर आहे. आता हा जो थीटा आहे, हा थीटा दिस इज द अँगल बिटवीन दी अप्लाइड फोर्स अँड दी डिस्प्लेसमेंट, राईट? थीटा म्हणजे काय आहे तर फोर्स, अप्लाइड फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट ह्यांची डायरेक्शन, ह्याच्यामधला तो काय आहे अँगल आहे. सो एफ एस इज इक्वल्स टू कॉस ऑफ थीटा. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला वर्क डनचा, डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ एस कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल when the force and displacement are constant and finite. जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्याची व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट आणि फायनाईट असेल तर, आणि तरच हा जो फॉर्म्युला आहे हा ॲप्लिकेबल आहे. इफ द फोर्स इज नॉट कॉन्स्टंट देन धिस फॉर्म्युला इज नॉट ॲप्लिकेबल. तर मग हा फॉर्म्युला त्या ठिकाणी ॲप्लाय होत नाही, राईट? मग हा फॉर्म्युला कधी अप्लाय होणार आहे तर ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कॉन्स्टंट असतील, फक्त त्याच वेळेस हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. इफ द फोर्स इज नॉट कॉन्स्टंट देन धिस फॉर्म्युला इज नॉट ॲप्लिकेबल. बरोबर आहे. आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, वरती उचलून घेऊन जायचं आहे बाय दी 1000 किलोमीटर. ठीक आहे. 1000 किलोमीटरने एखादा ऑब्जेक्ट आपल्याला वरती उचलून न्यायचा आहे. सो ॲज द ऑब्जेक्ट गोज इन अपवर्ड डायरेक्शन, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच ॲक्ट्स ऑन धिस
ऑब्जेक्ट गेट्स चेंजेस. म्हणजे ह्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्याच्यावरती ॲक्ट होणारा वेगळा आहे. ह्याची हाईट वाढल्यानंतर ह्या ठिकाणी होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगळा असेल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर का इथं गेला तर ह्या ठिकाणी ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, चेंज होणार आहे. राईट. अर्थवरती एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला काय न्यायचा आहे, वरती न्यायचा आहे. किती डिस्टन्सने न्यायचा आहे, तर बाय 1000 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सने तो आपल्याला वरती उचलायचा आहे. तर ह्या ठिकाणी जीची व्हॅल्यू वेगळी असेल. बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट मी वरती उचललेला आहे, आता इथं गेलेला आहे. राईट. तर ह्या ठिकाणी असणारी जीची व्हॅल्यू कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. त्याच्यानंतर इथं तो ऑब्जेक्ट गेला, ह्या ठिकाणी जीची व्हॅल्यू कशी असेल, वेगळी असेल. सो ॲज द हाईट फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी चेंजेस. ठीक आहे. आता अर्थचं सेंटर इथे कुठेतरी खाली आहे. राईट. सो सेंटरपासून ऑब्जेक्टची जसं हे डिस्टन्स वाढत जाईल तसतसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू ही चेंज होणार आहे, ती कमी कमी होत जाणार आहे. राईट. दॅट मीन्स इन धिस कंडिशन, इन धिस एक्झाम्पल, फोर्स इज नॉट कॉन्स्टंट. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट होतंय, कितीने डिस्प्लेसमेंट होत आहे, बाय 1000 किलोमीटरने डिस्प्लेसमेंट होतंय ऑब्जेक्टचं. दॅट मीन्स देअर इज अ वर्क डन. परंतु फोर्स एफची व्हॅल्यू मात्र कशी आहे, कॉन्स्टंट नाही आहे. एफ इज व्हेरिएबल. ठीक आहे. एफ कसा आहे, व्हेरिएबल आहे. फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन कसा आहे, चेंज होतोय. आणि हा फोर्स कॉन्स्टंट नसल्यामुळे त्या ठिकाणी वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. राईट. सो लक्षात येते तुमच्या, ह्या ठिकाणी काय आहे, फोर्स हा व्हेरिएबल आहे. राईट. मग ज्यावेळेस फोर्स हा व्हेरिएबल असतो, राईट, ज्यावेळेस फोर्स हा व्हेरिएबल असतो अशा वेळेस वी यूज द इंटिग्रेशन मेथड. काय करतोय आपण, वी यूज इंटिग्रेशन मेथड. इंटिग्रेशन मेथड कशासाठी, टू फाइंड वर्क डन when force is variable. बरोबर आहे. काय सांगतोय आपण, आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन मेथड वी कॅन use to find the work done when the force is variable. ज्या वेळेस फोर्स हा व्हेरिएबल आहे, तो कॉन्स्टंट नाही आहे, अशा कंडिशनमध्ये वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इंटिग्रेशन मेथड आपल्याला वापरायची आहे. लक्षात येते सर्वांच्या इथपर्यंत. आपण काय करणार आहोत, ज्यावेळेस फोर्स हा व्हेरिएबल असेल अशा वेळेस वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी वी यूज द इंटिग्रेशन मेथड. आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन मेथड वापरायची आहे. ठीक आहे. सो कशा पद्धतीने आपण इंटिग्रेशन मेथड वापरणार आहोत, तर लेट अस सी हाऊ वी कॅन यूज द इंटिग्रेशन मेथड. So for that, let us consider the graphical representation of force and displacement in which the force is variable. आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया की ज्याच्यामध्ये फोर्स हा कसा आहे, व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. राईट. सो आपण ग्राफ बघूयात. ठीक आहे. ह्या ठिकाणी फोर्स आहे, इकडे डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट, दिस इज S1, दिस इज S2. ह्याला आपण नाव देऊयात A and B. सो वी हॅव टू फाइंड आउट वर्क डन when the object
मूव्स फ्रॉम S1 टू S2. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा काय होईल, S1 पासून S2 पर्यंत मूव्ह होईल, त्यावेळेस त्याचं झालेलं वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट. हा फोर्स आहे. आता ह्या ठिकाणी जर का तुम्ही ऑब्झर्व कराल तर हा फोर्स बघा कसा आहे, व्हेरिएबल आहे. प्रत्येक ठिकाणी फोर्स काय होतोय, चेंज होतोय. राईट. सो फोर्स चेंज होतोय, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला इंटिग्रेशन मेथड वापरावी लागेल. राईट. आता इंटिग्रेशन मेथड वापरण्यासाठी आपण काय करूयात, हा जो ट्रेपेझियम आहे A, S1, S2, B, ह्या ट्रेपेझियममध्ये एक छोटीशी आपण स्ट्रिप कन्सिडर करूयात. बघा अशी. ह्या स्ट्रिपची थिकनेस ही आहे DS एवढी आहे. ठीक आहे. ह्या स्ट्रिपची थिकनेस कशी आहे, DS एवढी आहे. नाउ ह्या स्ट्रिपमध्ये बघा हा जो फोर्स आहे, हा फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. कारण की हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कसं आहे, छोटंसं डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स कमी असल्यामुळे ह्या डिस्टन्ससाठी फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो ह्याचं वर्क डन आपल्याला फाइंड आउट करता येईल का, तर येस. सो W इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल F इंटू DS. W इज इक्वल्स टू काय आहे, F इंटू DS. मी इथे फोर्स असा लिहिते, W इज इक्वल्स टू F इंटू DS. F म्हणजे काय आहे, फोर्स आहे. ठीक आहे. आणि DS म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स अतिशय कमी असल्यामुळे फोर्स आपण ह्या ठिकाणी कसा घेतलेला आहे, कॉन्स्टंट घेतलेला आहे. सो ह्या स्मॉल डिस्टन्ससाठी फोर्स कसा आहे आपला, कॉन्स्टंट आहे. राईट. मग जर का आपण S1 पासून S2 पर्यंत असे छोटे छोटे जर का स्ट्रिप्स कन्सिडर केले तर आपल्याला एरिया फाइंड आउट करता येईल का, येस. आपल्याला त्याचा वर्क डन फाइंड आउट करता येईल. आता F इंटू DS म्हणजे काय आहे, तर ह्या स्ट्रिपचा एरिया आहे. लक्षात येते, F इंटू DS हा काय आहे, F आहे. F इंटू DS म्हणजे काय आहे, तर ह्या स्ट्रिपचा एरिया आहे. सो एरिया ऑफ द स्ट्रिप इज इक्वल्स टू काय मिळते आपल्याला, वर्क डन मिळते. एरिया ऑफ द स्ट्रिप इज इक्वल्स टू काय मिळते, वर्क डन मिळते. सो जर का मी S1 पासून S2 पर्यंत अशा छोट्या छोट्या जर का स्ट्रिप्स कन्सिडर केल्या आणि ह्या प्रत्येक स्ट्रिपचा जर का मी एरिया फाइंड आउट केला तर मला काय मिळणार आहे, टोटल वर्क डन मिळणार आहे व्हेन द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम S1 टू S2. लक्षात येते सर्वांच्या, एक छोटीशी स्ट्रिपचा एरिया म्हणजे काय येतोय, तर वर्क डन मिळतोय. मग मी जर का S1, S2, B ह्या ट्रेपेझियमचा जर का एरिया काढला तर काय मिळणार आहे, मला टोटल वर्क डन मिळणार आहे. राईट. सो एरिया ऑफ द स्ट्रिप इज नथिंग बट काय आहे, वर्क डन आहे. आता ऑब्जेक्ट कुठून मूव्ह होतोय, S1 पासून S2 पर्यंत. मग मी ह्या S1 पासून S2 पर्यंत छोटे छोटे असा स्ट्रिप्स कन्सिडर करते. ठीक आहे. छोट्या छोट्या काय करते, स्ट्रिप्स कन्सिडर करते. अशा ही एक स्ट्रिप झाली, ही त्याच्यानंतर सेकंड स्ट्रिप झाली, त्याच्यानंतर नेक्स्ट स्ट्रिप, नेक्स्ट स्ट्रिप. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या स्ट्रिप्स कन्सिडर करते आणि प्रत्येक स्ट्रिपचा मी एरिया फाइंड आउट करते. प्रत्येक स्ट्रिपची थिकनेस DS एवढा आहे आणि त्याचा एरिया काय मिळणार आहे, F इंटू DS मिळणार आहे. सो S1 पासून S2 पर्यंत अशा n नंबर ऑफ स्ट्रिप्स होतील आणि त्या स्ट्रिपचा एरिया असेल F इंटू DS. राईट. मग त्यांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. सो W इज इक्वल्स टू F इंटू DS. ठीक आहे. आता एका स्ट्रिपचा एरिया काय आहे, F इंटू DS आहे. सो आपण ह्याचं काय करूया, इंटिग्रेशन करूया. इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन.
इंटिग्रेशन म्हणजे काय आहे, ॲडिशन आहे, राईट. कशाचं आपण ॲडिशन करणार आहोत, तर S1 पासून S2 पर्यंत आपण ॲडिशन करणार आहोत, राईट. S1 पासून S2 पर्यंत आपण ॲडिशन करणार आहोत एरियाचं, राईट. सो S1 पासून S2 पर्यंतच्या आपण एरियाचं ॲडिशन करणार आहोत. सो आपण काय करणार आहोत, तर S1 पासून S2 पर्यंतच्या प्रत्येक स्ट्रीपचा एरिया आपल्याला ॲड करायचा आहे, राईट. लक्षात येते सर्वांच्या, S1 पासून S2 पर्यंतच्या प्रत्येक एरियाचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन करण्यासाठी आपण इंटिग्रेशन मेथड वापरतोय बघा, इंटिग्रेशन. S1 इज कॉल्ड ॲज दी लोअर लिमिट अँड S2 इज कॉल्ड ॲज दी अप्पर लिमिट. ठीक आहे, आपल्याला ॲडिशन करायचं आहे. कुठून ॲडिशन करायचं आहे, तर S1 पासून करायचं आहे. कुठपर्यंत ॲडिशन करायचं आहे, S2 पर्यंत ॲडिशन करायचं आहे. कशाचं ॲडिशन करायचं आहे, तर एरिया F इंटू DS ह्याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे, राईट. मग ह्याचं जर का आपण आन्सर काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर ट्रॅपेझियम A, S1, S2, B ह्याचा आपल्याला एरिया मिळणार आहे. दॅट मीन्स काय मिळणार आहे, आपल्याला वर्क डन मिळणार आहे. सो अशा पद्धतीने बाय यूजिंग इंटिग्रेशन वी कॅन फाइंड आउट दी वर्क डन. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर इंटिग्रेशन मेथडचा वापर करून काय करू शकतो, वर्क डन फाइंड आउट करू शकतो, राईट. एकदा रिवाइज करूयात आपण आज काय शिकलेलो आहोत ते. आज आपण बघितलंय वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स. W इज इक्वल्स टू F बार डॉट S बार. वर्क डन म्हणजे काय आहे, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, राईट. पुढे आपण काय बघतोय, ह्याचा W इज इक्वल्स टू FS कॉस ऑफ थिटा. डॉट प्रोडक्ट आहे त्यामुळे थिटा इज द अँगल बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता हा जो फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल ओनली वेन दी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर कॉन्स्टंट अँड फायनाईट. ओके, बट इन एव्हरी टाइम फोर्स इज नॉट कॉन्स्टंट. तो चेंज देखील होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला 1000 किलोमीटरने वरती घेऊन जायचं आहे. सो the gravitational force goes on changing as the height increases. So in this condition force is not constant, it is variable, right? So when the force is variable we use the integration method to find out the work done. कशा पद्धतीने, तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलेला आहे. ग्राफ आपण एक घेतलेला आहे, फोर्स अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. ऑब्जेक्टने डिस्टन्स चेंज केलेला आहे S1 टू S2 by using the variable force, with the help of the variable force. So work done जे झालेलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता फोर्स व्हेरिएबल असल्यामुळे आपण डायरेक्टली FS कॉस ऑफ थिटा हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. W इज इक्वल्स टू FS हे फॉर्म्युला वापरू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक छोटीशी स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे बघा, येलो कलरमध्ये दिसते ती. ह्या स्ट्रीपचा थिकनेस DS आहे. आता थिकनेस DS ही एवढी लहान आहे की त्या DS ह्या डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. सो ह्या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट आहे म्हणून मग वर्क डन काढलं W इज इक्वल्स टू F इंटू DS. आता F इंटू DS हा वर्क डन आहे, त्यासोबतच इट इज द एरिया ऑफ द स्ट्रीप. त्याचसोबत काय आहे, तर ह्या स्ट्रीपचा तो एरिया आहे. मला काय फाइंड आउट करायचं आहे, तर ऑब्जेक्ट S1 पासून S2 पर्यंत मूव्ह होतोय, तर ते मला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर ह्याच्यासाठी आपण छोटे छोटे अशा स्ट्रिप्स कन्सिडर केलेल्या आहेत की ज्याचा थिकनेस DS असेल. सो प्रत्येक स्ट्रिपचा एरिया जर का आपण ॲड केला तर आपल्याला काय मिळणार आहे, टोटल एरिया ऑफ दिस ट्रॅपेझियम मिळेल आणि तो काय असेल, वर्क डन असेल. सो W इज इक्वल्स टू F इंटू DS. DS ह्या एका छोट्या स्ट्रिपचा तो एरिया झाला. अशा किती स्ट्रिप्स आहेत, तर S1 पासून S2 पर्यंतच्या अशा स्ट्रिप्स आहेत. प्रत्येक स्ट्रिपचा एरियाचा आपल्याला ॲडिशन करायचं आहे म्हणून आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. मग ह्याचा अर्थ असा होतो, इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ एरिया फ्रॉम S1 टू S2. S1 पासून S2 पर्यंतच्या प्रत्येक स्ट्रीपच्या एरियाचं आपण ॲडिशन करतोय. सो वी विल गेट दी वर्क डन. सो अशा पद्धतीने इंटिग्रेशन ह्या मेथडचा वापर करून आपण काय करू शकतो,
फोर्स ज्यावेळेस व्हेरिएबल आहे त्यावेळेस आपण वर्क डन फाइंड आउट करू शकतो, राईट. आता ह्याच्या पुढचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे कोलिजन्स आहे, ठीक आहे, की जो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. आज आपण इथंच थांबूयात आणि कोलिजनचा जो पार्ट आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके स्टुडंट्स, थँक्यू, हॅव अ नाईस डे.